तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांचे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुदेवो नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्मृतिप्रदेशं विधीन्द्रादिदेवये सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक 18. 18व्या अध्यायातील 1795 क्रमांकाची ओवी आहे. भगवान ज्ञानोबाराय आपल्या गुरुदेवांकडे मागणी मागत असताना वारकऱ्यांची जी प्रार्थना झालेली आहे, वारकऱ्यांची नव्हे तर अखिल विश्वाची ही विश्व प्रार्थना आहे. आपण ज्याला पसायदान म्हणतो त्या पसायदानातील ही दुसऱ्या क्रमांकाची ओवी 18व्या अध्यायातील 1795 क्रमांकाची ओवी आहे. ज्ञानोबारायांची मागणी ही अलौकिक मागणी आहे. कारण संत आपल्यासाठी काहीच मागत नसतात. संतांचा जो अवतार झालेला आहे तो तुम्हा आम्हा जीवांचा उद्धार करण्यासाठी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन जड जीवा. आपण उद्धाराया म्हणतो, गाथ्यामध्ये उद्धारावे आहे. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत महात्म्यांचा अवतार आहे. आणि भगवान परमात्मा असं नियोजन करत असतो. प्रत्येक पंचक्रोशीत असा कोणीतरी दिव्य पुरुष निर्माण करतो आणि तिनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. आणि माऊली ज्ञानराजांनी केलेली ही विश्व प्रार्थना अधिक मागणी अशा दोन प्रकारच्या ज्ञानोबारायांनी दुहेरी संयोग भगवान परमात्म्याकडे आपल्या विश्वात्मक देवाकडे मागणी केलेली आहे. या ओवीच्या भाव विश्वामध्ये थोडा प्रवेश करण्याआधी आपल्या चालत असलेला दिंडी सोहळा अतिशय नामस्मरणामध्ये संतांच्या भगवान परमात्म्याच्या संत वचन आपल्या मुखातून जात आहेत. नवी नवी दिंडी चालत असताना 4 किलोमीटर मागे 4 किलोमीटर पुढे आपल्या दिंडीचा गजर होत आहे. आपल्या संस्थेचे विद्यार्थी हरिभक्तीपरायण उमेशजी महाराज यांनी जोरणला सांगितलं की आपल्या दिंडीचं वैशिष्ट्य आहे, इथं गाणं आहे, खाणं आहेत आणि पूजनीय नानांची संगती आहे. संगती चांगली पाहिजे बरं. चांगल्या संगतीत जर आपण कोणतंही कार्य केलं तर ते विशेष प्रभावी असतं. आणि म्हणून ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात, मी ज्ञानेश्वरी लिहिली ग्रंथ, ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहित असताना मोठ्यांचा मागोवा घेतला, व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाटप. म्हणून थोडा मोठ्यांच्या पावलामागे पाऊल ठेवून चालायला पाहिजे. आपण जास्त गंध लावले, जास्त माळा घातल्या म्हणजे तुकाराम महाराज होणार नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी अलौकिक असं कार्य केलं. 42 वर्षामध्ये असा पुरुषार्थ केला तुकोबारायांनी की मानव देह घेऊन या निजधामा गेले. तसं आपण कोण्यातरी एखाद्या साधूच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांचा मागोवा घ्यायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे आपली दिंडी आहे. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नाना आपल्या संगतीत आहेत. त्यांच्या प्रकृतीच्या दृष्टीने चालणं शक्य नाही तरी सुद्धा आपल्या बरोबर निम्मानिम प्रवास ते करतात.
उलट नाना सांगतात की गाडीमध्ये बसणं फार दुःख आहे. पण आपण दरवर्षी या सोहळ्याला येत असतो. एक संतांविषयी ओढ आणि आपलं काहीतरी ऋणानुबंध मागच्या जन्माचे आहेत म्हणून आपण एकत्र येत असतो. पूजनीय नाना आपल्या कीर्तनामध्ये आपण सर्वांनी ऐकलं असेल कीर्तन अभंग नानांच्या की प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो आहे. बऱ्याच दिवसापासून घेतलंय नाना तुम्ही अभंग. आता नाना नवीन नवीन चिंतन नवीन अवघड अभंग घेतात ते मुलांकरता. तर आपली काहीतरी दोरी एकत्र असल्यामुळे आपलं प्रेम आहे म्हणून आपण एकत्र येतात. काही करंटे जवळ येऊन लांबून जातात. याचं प्रेम नाही, संतांवर विश्वास नाही, त्याचा परिणाम आहे. महाराजांनी सांगितलं की नाना बरोबर आहेत पूजनीय निष्ठावंत वारकरी आपल्या महिन्याचे पंडितजी बाबा. त्यांनी माईक घेतला का आपला दिंडीचा 75% बोज कमी होऊन जातो. आपल्याला फक्त चालायचं ना ऐकायचं काम आहे. त्यांना फक्त माता भगिनींना विनंती आहे, एक सकाळी सकाळी चांगला लाडू देत जा म्हणजे आपल्याला भजन ऐकायला मिळत नाही. दुसरं एक वैशिष्ट्य आहे महाराज, नाना आहे, बाबांचं गाणं आहे आणि खाणं पण भरपूर आहे. आता आपल्याला रस्त्यावर फराळ खाल्लं, बरं खरंच उपवास आहे का? मी 4 प्लेटा खाल्ल्या. आपलं सांगायला पाहिजे. धर्माने 8 वडे खाल्ले, 12 का घरी एवढं खात नाही आपण. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, खाट जागा पण गात पण जागा. खात जा, मिळेल तिथे खात जा, पण आपण ज्या कामाला निघालो ना ते परम कर्तव्य आहे आपलं आणि ते पण केलं पाहिजे. बऱ्याचशा दिंडींमध्ये महाराजांना फोन करून बोलवावं लागतं. ही सर्व मंडळी ही प्रेमाची मंडळी, आग्रहाची मंडळी नाही. आपल्या दिंडीचं वैशिष्ट्य सांगतो की बऱ्याचशा दिंडींमध्ये महाराज नाही, कोणी भजन म्हणणारे नाही, ढाळकरी मिळत नाही, फक्त घेऊन जातात म्हणून घेऊन जातात. लोक जे स्वागत करतात ती श्रद्धावान आहेत. निवृत्तीनाथ ज्ञानोपाराय म्हणून कुठलीही दिंडी असो पूजा करतात, लोक बोलवतात आमच्याकडे, आम्हाला काही सेवा द्या. आणि काय संतांची कृपा आहे आणि वेगळंच प्रेम लोकांचं असतं बरं का वारकऱ्यांना. आता माझ्या पायाला माता भगिनीने पूजा केली, सर्व कुंकू लटकवलेला होता. घरी आपले मुलं आपली पत्नी आपले पाय पुसणार नाही, पण कोणीतरी बाबा आले, त्यांनी आपला रुमाल काढला आणि रुमालने सर्व पाय पुसून घेतले. मला सरकन काटा आला अंगाला. ही आपली योग्यता नाही, ज्ञानोबाराय तुकोबारायांची योग्यता आहे. म्हणून लोक प्रेम करतात. आपल्याकडे महाराजांची कमी नाही, विशेष करून आपल्या संस्थांचेच महाराज एवढे तयार आहेत. आणि म्हणून कोणाला असं आग्रह करून बोलवण्याची गरज नाही. ही प्रेमाची सर्व मंडळी आहे आणि आपण अतिशय प्रेमामध्ये भगवान त्र्यंबकेश्वरांच्या निवृत्तीनाथ दादांच्या दर्शनाला जात आहोत. अतिशय आनंदात आपण इथं पाळे गावामध्ये या दुपारच्या टप्प्याला कैलासवासी आनंदराव पाटील त्यांचे सुपुत्र डॉक्टर तुषारदादा, आपल्या मालेगाव तालुक्यात पण एक तुषारदादा आहेत आणि हे आपले पाळ्याचे डॉक्टर तुषारदादा पाटील यांच्या या वस्तीवर दरवर्षी ते आपल्या दिंडीचं स्वागत अतिशय प्रेमाने पूजा अर्चा करून आणि दिंडीचं स्वागत करून इथं मंडपाची व्यवस्था आणि सर्वांना प्रवचन आपण थोड्या वेळ करतो आणि नंतर सर्वांना सुग्रास असं भोजन ते देत असतात. भगवान परमात्मा, मी कपालेश्वरांच्या निवृत्तीनाथ दादांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्याकडनं अशी संतांची सेवा आयुष्यभर घडो, त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य मिळो. त्यांच्या मात्या पित्यांचे आशीर्वाद त्यांच्या मागे आहेच, पण संतांचे आशीर्वाद मिळो आणि त्यांची सत्कर्मी रती वाढवो अशी भगवत चरणी प्रार्थना करतो. आणि 2 मिनिटं सांगतो ओवीवर. ज्ञानोबारायांनी भगवान परमात्म्याकडे प्रार्थना केली की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. खळ ज्ञानोबारायांनी
प्रथम ज्यांनी त्रास दिला ना त्यांना प्रथम भगवान परमात्म्याकडे मागणी केली. भगवान परमात्म्याचा कायदा आहे. भगवान परमात्मा भक्ताला जवळ करतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनांचा काटा काढतो. पण संत महात्मे तसं नाही. संत हे कृपाळू आहे. जगद्गुरु गोपाराजा तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. त्याप्रमाणे ज्ञानोबाराय सांगतात हे भगवान जे खळ वृत्तीचे लोक आहेत, जे त्रास देणारे आहेत, परमार्थिकांना त्यांचं खळपण जावं, त्यांची ती बुद्धी नष्ट हो, त्यांची सत्कर्माकडे रती वाढो. मागणी अलौकिक अशी मागणी आहे. आपण प्रवास करत असताना एखादा रस्त्याने थुंकला आणि त्याचा शिंतोडा आपल्यावर उडाला तरी आपण डोळे लाल करून पाहतो त्याच्याकडे. पण संत महात्मे ज्यांनी दगड माती ज्ञानोबरायांचं आयुष्य पाहतो, चरित्र पहा की ज्यांना त्यांच्या झोळीमध्ये भिक्षा मागून आणलेलं पीठ त्यांच्या झोळीमध्ये सीधा ठेवला नाही, ते सुद्धा मातीमध्ये पसरून दिलं. आणि त्यांना पाहून सचल स्नान करणारी माणसं असे असताना सुद्धा ज्ञानोबरायांनी भगवान विश्वात्मक देवाकडे प्रार्थना मागत असताना त्यांची सत्कर्माकडे रती वाढली पाहिजे. कधीतरी असा विचार करा की माऊली ज्ञानोबराय, मुक्ताई, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका जेव्हा आळंदीहून पैठणला शुद्धीपत्र घेण्यासाठी, त्यांना काय वास्तविक शुद्धीपत्र घेण्याची गरज नव्हती, पण आपल्यासाठी त्यांनी खडतर उपासना केली आणि कष्ट सहन केले. मी पूजनीय राऊत बाबा तात्यांच्या मुखातून ऐकलं की कधीतरी आपण असं मागं फिरून पहा, कधीतरी विचार करा ती लहान लहान लेकरं जेव्हा जात असतील तेव्हा काही डांबर रस्ता नसेल, कॉन्क्रिटीकरण नाही, झाडं वेलीतून काट्यातून जात असताना मुक्ताई लहान होती. चालता चालता जर काटा मोडला, पायाला काही झालं तर ती निवृत्तीनाथांना सांगत, दादा माझ्या पायाला खड्या टोचतात रे, मला उचलून घ्या. त्याच्या पायात चप्पल नव्हती, बूट नव्हता, सॉक्स नव्हता. आपण एवढे प्रगत झालो की आपल्याला सॉक्स सुद्धा देणारे आहेत, बूट चप्पल सुद्धा वाटणारे आहेत त्यांच्या नावाने. त्यांना ते मिळालं नाही. कधीतरी असा विचार करा, आपली दिंडी जेव्हा त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये जाते तर आपलं तेवढं सुद्धा होत नाही की निदान क्षेत्रापुरती तरी चप्पल काढू. काही काही येड्या आली तर डायरेक्ट पंढरपूरला गेले तर चंद्रभागेत सचल चपला कट जातात. त्र्यंबकेश्वरला गेले की कुशावर्ताच्या खाल्ल्या पायरीपर्यंत चप्पल घेऊन जातात. म्हणजे आपण विचार करत नाही की संत महात्म्यांना किती त्रास झाला, त्यांनी किती त्रास सहन केला, पण आपली उपासना कशी आहे. मी तर आता आळंदीच्या सोहळ्यामध्ये गेलो तर यात्रेमध्ये नवीन एक धंदा सुरू झाला बरं का. खेद वाटतो. कोणता धंदा तुम्ही म्हणा, बिड्या काड्या तंबाखू काही गुटखा ते तर असतातच हो, त्यांचं जाऊ द्या. पण रस्त्याने असे लाकडं ठेवलेले असतात, संपुट असतात आपले 200 लिटरचे बॅलर, आणि 3-3 दगड ठेवून चुल केलेलं असतं सकाळी सकाळी, आणि लाकडं लावलेलं 40 रुपयाला बादली, 20 रुपयाला बादली, इतकी गर्दी. नवीन धंदा सुरू झाला. म्हणजे आपलं घरापासून निघून तीर्थामध्ये दिंडीमध्ये चालत असताना तीर्थापर्यंत जाण्याचं पुण्य आहे, पण तीर्थामध्ये स्नानाचं पुण्य नाही. आपण जर तीर्थक्षेत्रावर जात असू, कमीत कमी तीर्थक्षेत्रामध्ये एक कीर्तन तरी ऐकलं पाहिजे. एक कीर्तन एकादशीच्या दिवशी ऐकलं पाहिजे, एखाद्या महात्म्याचं प्रवचन ऐकलं पाहिजे, तिथं भजन झालं पाहिजे, तीर्थाचं एक तरी स्नान घडलं पाहिजे. पण समजून घ्यायचं की आपलं पुण्य तिथपर्यंत आहे, पण तिथून पुढे जाण्या इतकं पुण्य नाही. काही करंट यांना तर असं वाटतं तिथं जाऊन त्यात ते वेगळे फळ आलेले असतात ना तमाशाचे, तमाशा पावा अशी इच्छा होती. शोकांतिका आहे. असो, ज्ञानोबारायांनी जी काही मागणी आपल्या या पसायदानात केलेली आहे, ज्ञानोबाराय सांगतात, जे खळांती व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्माकडे त्यांची बुद्धी रती वाढावी आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. प्रत्येक जीवाविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे. अशी काही माणसं आहेत आपण त्यांना महात्मा समजतो,
पण त्यांच्या अंतःकरणात फार मोठा भेद दिसतो. त्यांना आपले नातेवाईक जवळचे वाटतात, मोठी माणसं श्रीमंत जवळची वाटतात, पण गरीबाला ते जवळ घेत नाही. अशी जवळून पाहिलेली माणसं आहेत. पण आपण ज्यांच्या संगतीत चालतो त्यांच्या पण मी जवळून आहे 92 वर्षापासून. असं एकच पात्र आहे की त्यांच्या कपाटातून ज्याने पैसे चोरून घेतले त्याला पण अजून पैसे दिले, ज्याने चोरी केली तरी त्याला अजून वरून पैसे दिले, असं एकच पात्र आहे. म्हणून अशी माणसं दुर्मिळ आहेत. जगद्गुरु तुकोबारा जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. अशी महाराज आहेत महाराष्ट्रामध्ये की नारळ सुद्धा कुठं देत नाही, नारळ सुद्धा खाली राहू दे, ओझं होईल बा, नारळ सुद्धा आवरून घेऊन जातात. मक्याचे बुट्टे दिले तरी ते सुद्धा पिशवीमध्ये घालून, कोणी साखर दिली ती बी घरी घेऊन जातात. आणि हे महात्मे नाना म्हणजे आपले पैसा मोडाला जागा नाही म्हणजे अन्नदान करून टाकायचं. पंडित बाबा आहेत आपले, मोठ्या मोठ्या सप्त्यामध्ये गुलाबजामची पंगत देतात. का बरं देतात ही माणसं? की आपल्या हातात आहे तोपर्यंत सत्कर्म करून घ्या. अन्नदानासारखं पुण्य जगात नाही बरं का. आता ही माणसं आपल्या दिंडीला अन्नदान करतात, यांच्या प्लस बाजूमध्ये ती फाईल मध्ये नोंदणी आहे, यांनी जेवढं जेवढं अन्नदान केलं, अन्नदानासारखं पुण्य नाही. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारू नये. द्रव्य देताना पात्राचा विचार आहे, पण अन्नदान करताना पात्राचा विचार नाही. आपण कर्णाचं चरित्र ऐकलेलं 5 मिनिटात सांगतो. कर्णाबद्दल कर्ण एवढा शूर होता, एवढा दानी होता, त्याने स्वर्ण दान केलं, अर्थदान केलं, पण अन्नदान कर्णाच्या जीवनात झालं. एवढा दानी होता की भगवान परमात्मा पांडवांना सांगायचा की कर्ण एवढा दानशूर आहे, कर्णासारखा दानशूर नाही. पांडव सर्व भाऊ बसलेले होते, भीम दादा, नकुल, सहदेव आणि धर्मराजा म्हणे देवा तुम्ही आमच्या पार्टीला आहेत, पण त्यांचीच वाह करतात म्हणे. कारण युद्ध चालू असताना सुद्धा भगवान परमात्मा कर्णाने बाण मारला की शाबास कर्ण, आणि अर्जुनाने बाण मारला तर कर्णाचा रथ 20 फूट मागे जायचा, आणि कर्णाने बाण मारला की 1च फूट जायचा, तरी शाबास कर्ण म्हणे. तुमची पार्टी तरी कळू द्या, नेमकी कोणती आहे? केदारांना मागे शेत का राहुल दादा मागे शेत? लोकांचा असा फुगोटाच कळत नाही बरं. म्हणून भगवान परमात्मा कर्णाची बाजू सांगत असताना धर्मराजा भीमदादा म्हणे आम्ही काही उदार कमी आहेत का? तुम्ही कर्णाचीच बाजू सांगतात म्हणे. नाही नाही, कर्णासारखा अवदार्य तुमच्याकडे नाही. शेवटी भगवान परमात्म्याने त्याला काय अशक्य आहे, करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई आपल्या करुणेची साई करीवर. कमी दाबाचा पट्टा निर्माण केला अरबी समुद्रावर, आणि अचानक उन्हाळ्यात असा अवकाळी पाऊस आला, शेतकऱ्याला चारा झाकू दिला नाही, कोणाला काही जावरू दिलं नाही. असा अचानक एवढा धोधो पाऊस पडला, बाण म्हणण्या एक केलं, नद्या तुडुंब भरून वाहिल्या. आणि त्या रात्री भगवान परमात्म्याने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं, रात्री धर्मराजाकडे आले. म्हणजे राजा 11-12 वाजेची वेळ होती, पाऊस उघडला नेटकात, आणि आले राजवाड्यात. सेवकांनी सांगितलं कोणीतरी याचक आलेला आहे. धर्मराजाकडे याचना केली की राजा माझ्या मुलीचं उद्या लग्न आहे, तेव्हा काही गॅस सगळ्या असा काळ नव्हता, मला कोरड्या लाकडांची गरज आहे, मला कोरडी लाकडं. धर्मराजाने सांगितलं सेवकांना बघा आपल्या कोशागरात लाकडं असतील तर देऊन टाका ब्राह्मणाला. त्यांनी पाहिलं पण एक लाकूड कोरडणी सर्व ओले झाले. ओले झालेले पाहत असताना त्या याचकाला सांगितलं तुला काय धान्य लागेल धान्य घेऊन जा, पैसे घेऊन जा. म्हणजे पैसे धान्य नको, मला कोरडे लाकडं पाहिजे. शेवटी धर्मराजाने हात जोडले की आम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही. तिथून तो ब्राह्मण पुढे कर्णाच्या महालात गेला. सेवकांकरवी कर्ण बाहेर आला आणि सांगितलं म्हणे कर्णा मला उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे आणि स्वयंपाकासाठी लाकडं नाही, मला कोरडे लाकडं पाहिजे. कर्णाने सेवकांना सांगितलं पहा आपल्या भंडारपुरामध्ये लाकडं असतील तर द्या. शेवटी सेवक पाहून आले म्हणे महाराज एक बी लाकूड कोरडं नाही. कर्णाने सांगितलं दुसरं त्याच्या बदल्यात काही धान्य वगैरे ते पाहिजे. म्हणजे काही नाही, मला फक्त लाकडं पाहिजे. कर्णाने विचार केला नाही, आपलं जे सिंहासन होतं ते चंदनाचं सिंहासन, त्याच्यावरचं आसन काढलं, सेवकांना सांगितलं हे मोडा आणि ब्राह्मणाला बांधून द्या. पूर्ण सिंहासन देऊन, एवढा कर्ण उदार होता, सिंहासन मोडून देऊन टाकलं. आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भगवान परमात्मा आले. म्हणजे तुमच्याकडे पण याचक आला होता म्हणे, आम्ही काही देऊ शकलो नाही, अर्ध्या रात्री एवढ्या अंधार रात्रीत पाऊस पडलेला काय देऊ. म्हणे कर्णाकडे पण गेला, कर्णाने काय दिलं तपास करा. मग त्यांनी तपास केला, म्हणजे तुमच्याकडे नव्हतं का सिंहासन, तो उदार होता.
कर्ण उदार होता, पण शेवटी कर्णाचं स्वर्गरोहण झालं. स्वर्गामध्ये त्याला भूक लागली, तेव्हा त्याने सर्व काही दान दिलेलं होतं. सुवर्णदान, तुम्हाला ते दुर्योधनाच्या पत्नीचा दृष्टांत माहित आहे. पण एवढं दान देत असताना कर्णाला भूक लागली, तर त्याला विचारलं की तू अन्नदान कुठं केलेलं आहे का? कर्णाला आपल्या आयुष्यात अन्नदान केलेलं आठवत नाही, आणि त्याला खूप भूक लागली. तर ती भूक पूर्ण क्षम होण्यासाठी आपण इथे केलेलं अन्नदान जर आपल्या फाईलमध्ये नोंद असली तर आपल्याला तिथं भूक लागत नाही. कर्णाला भूक लागली, शेवटी कर्णाला विचारलं म्हणे तुम्ही काही कोणाचं घराचं तरी बोट बीट दाखवला का? पांडव वनात असताना, अज्ञातवासात असताना ऋषी मुनींना कर्णाने बोट दाखवलं होतं. म्हणजे जे बोट दाखवलं ना, तो बोट चोखा म्हणजे तुमची भूक क्षम होईल. कर्ण एवढा उदार होता, पण त्याने अन्नदान केलं नाही, तिथं भूक लागली. म्हणून हे महाराज लोक नाना हे अन्नदान पण राहिली बरं का. पंडित बाबा म्हणून गुलाबजामच्या पंक्ती देतात. म्हणून जे खळांची व्यक्ती तांडो तया सत्कर्म रती वाढो, हुता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबरायांनी जी मागणी केलेली आहे की खळांचं खळपण जावं, आणि आपल्या प्राण्यांविषयी भूता परस्परे, माणसामध्ये प्रेम सांगितलं की सर्व प्राण्यांमध्ये प्रेम निर्माण व्हावं, अशी अलौकिक मागणी ज्ञानोबरायांनी केली. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, सर्वतोमा मायबापांच्या चरणी समर्पित करतो, आणि माझी वेडी वाकडी सेवा समाप्त करतो. निनती पूर्ती आदि किती सरते करून घ्यावे तुमते विनतसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नव्यंग होती. विठाला 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 कुंडली गवरदा हरी विठ्ठल.